हा. हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय ताई? मी तारळेतून बोलते, विश्रांती जाधव. अच्छा, अनुभव सांगायचा आहे का ताई तुम्हाला? हो, सांगायचंय. ओके. अडचण सांगा ताई, काय होती आणि त्याच्यावर तुम्ही कुठला तोडगा केला माझ्या ते मिस्टरांना सांगा. ना मणक्याचा प्रॉब्लेम होता. मग त्यांची पूर्ण पोझिशन एका साईडला असं मणका नाही का, एका बाजूला असं वाकल्यासारखं होतं. मग औषध म्हणजे वगैरे केले. पूर्ण मनकाच? हो हो, पूर्ण एका साईडला असं चालता येत नव्हतं त्यांना. एक 100 मीटर पण चालू शकत नव्हते ते. अरे तर बापरे. मग मग त्यांना आम्ही थेरपी वगैरे चालू केलेली, पण काही फरकच नाही पडला. मग मी माझ्या बहिणीकडून दादांची म्हणजे दादा सेवा देतात वगैरे असं ऐकलं, अजित दादा. मग त्यांच्याकडून मी म्हणजे त्यांना फोन केला. 1-2 वेळेला उचलला नाही त्यांनी, नंतर उचलला. आणि मग मी त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितलं की असं असं होतंय. तर मला मग सांगितलं की त्यांनी हनुमान बाहुक 21 दिवस करायचं पाठ. आणि हनुमान चालीसा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीचा दिवा लावायचा, चमेलीच्या तेलाचा, आणि मग ते हनुमान बाहुक वगैरे वाचायचं. मग त्यांनी ते असं 21 दिवस केलं. मग त्यांना हळूहळू फरक पडायला लागला. मग आता त्यांनी जवळजवळ आमच्या घरापासून मारुती मंदिर जवळजवळ 1.5-2 किलोमीटर आहे. मग आता 2-3 दिवस झाले आम्ही दोघं जण जातो, तर त्यांनी बरोबर म्हणजे तिथपर्यंत चालू शकतात. म्हणजे एवढा 1.5-2 किलोमीटर चालतायत आता ते? चालतायत. हो, चालतायत. अरे वा वा, खूप सुंदर ताई. जे 100 मीटर चालत नव्हते त्या 1.5 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 1,500 मीटर. होय. म्हणजे किती लांब झालं ते. आणि मला खूप छान अनुभव आला म्हणजे हा. खरंच खूप सुंदर आहे. दवाखाना वगैरे पण सुरू होता का? दवाखाना होता आधीपासूनच चालू, पण त्याचा काही फरकच पडलेला नव्हता. म्हणजे अगोदरपासूनच दवाखाना होता. पण जशी सेवा सुरू केली तसा तुमच्या मिस्टरांना फरक पडत गेला. हो. आणि मणक्याचं तर खूप क्रिटिकल असतं, सगळ्यात क्रिटिकल केस असते मणक्याचं. मला खूप टेन्शन आलेलं की नक्की यांचं बरं होतंय नाही होतंय काय. प्रत्येक डॉक्टरकडे जायला तिकडे ऑपरेशनच करा म्हणून सांगत होते. बघा, आता बिना ऑपरेशनचं सगळं व्यवस्थित आहे ना? होय होय. किती दिवसात अनुभव आला ताई तरी तुम्हाला हा? जवळजवळ त्या 21व्या दिवसापासून म्हणजे फरक पडायला लागला. ओके. आता किती दिवस झाले तुम्ही सेवा करताय म्हणजे ही? आता झाले की 35 दिवस झाले. बघा, म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये जे डॉक्टर नाही करू शकले, एवढ्या लाखोने पैसा घालून पण सहज शक्य झालं. त्यांनी 1 जानेवारीपासून ह्यांनी कसं म्हणजे अजिबातच कामावरती गेलेले नाहीत. आज आता एप्रिल महिना चालू झाला. मग जवळजवळ 4था महिना सुरू झाला की त्यांनी 4 महिने हे झाले होते. होय. म्हणजे खूप त्रास होत होता त्यांना. अजितदादांकडून सेवा घेतलेली ना? होय होय होय, दादांनी सेवा दिलेली. म्हणजे जवळजवळ हे, कारण काय टेन्शन मध्ये असाल तुम्ही हे मी समजू शकते. कारण मणक्याचा प्रॉब्लेम म्हणजे अधू झाल्यासारखं होतं माणूस त्या कंडिशनला. तर त्यातून तुम्ही आज बाहेर पडलाय सगळ्यातून. होय. आणि दादांचं खूप म्हणजे कुठल्या शब्दात म्हणजे काय बोलू मला आता सुचन झाले की म्हणजे, कारण हे नवीन जीवनदान असल्यासारखंच आहे. होय हो. ताई तर आता जे सेवेकरी असतात बाबा, ज्यांना खूप टेन्शन आहे, खूप त्रास आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? कारण सेवा जर स्वामींची सुरू केली तर एक छोटे अनुभव येतच राहतात, पण ते त्यांना समजून घेण्यावर आहे. म्हणजे घडोघडी अनुभव हे येतातच. फक्त आपण ओळखणं गरजेचं असतं ते. हो. आपण म्हणजे त्यात म्हणजे माणूस कसं स्वतःहून त्याने ते ओळखलं पाहिजे की बाबा आपण हे केलंय, म्हणजे ही सेवा केली म्हणून आपल्याला कुठेतरी गुण आलेला आहे. म्हणजे अजितदादांच्या आणि उपाय हा छोटासा आणि क्विक आहे, बरोबर? होय होय. तर अनुभव येतात सेवेतून अजितदादांच्या? येतात. स्वामींची प्रचिती आली. खूप छान ताई. मी शेअर करते तुमचा अनुभव, नक्की शेअर करते. ओके. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.